घणसोली गावात एका इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता येथील एका उंबराच्या झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एफ विभागाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने या वृक्षतोडीची गंभीर दखल घेऊन सदर जमिनीवर बांधकाम करणाऱ्या विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। घणसोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव पाळीजवळील स्वातंत्र्य सैनिक शंकरबुवा वाडी मार्गालगत रस्त्यालगत एका इमारतीच्या बांधकामासाठी आरसीसी कॉलम उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदरील बांधकाम त्वरित स्थगित करून संबंधित बिल्डर्स विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे। या भूखंडावर अनेक वर्षापासूनचे जुने उंबराचे झाड होते। ते झाड बांधकामासाठी अडथळा येत असल्याने सदरील बांधकाम विकासकाने नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मध्यरात्रीच्या सुमारास झाड कटरने तोडून टाकले आहे। त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याची तक्रार घणसोली गावचे भूमिपुत्र तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव जगन्नाथ माणिक पाटील यांनी केली आहे। कत्तल करण्यात आलेल्या भूखंडावर बाबू उर्फ यशवंत फडतरे आणि लालसिंग पुरोहित हे विकासक बांधकाम करीत असून त्यांनीच या उंबराच्या झाडाची कत्तल केल्याची लेखी तक्रार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली आहे, अशी माहिती जगन्नाथ पाटील यांनी दिली। जगन्नाथ माणिक पाटील मुक्काम पोस्ट घणसोली शंकरबुवा वाडी। सदर या झाडाविषयी आणि अनाधिकृत बांधकामाविषयी नवी मुंबई महानगरपालिका तसे घणसोली एफ विभाग अधिकारी यांना कळवण्यात आलं होतं आणि लेखी पत्रही दिलं होतं। या संदर्भात काही पाहणी करून गेले, पण काही ठोस कारवाई याच्यावर झाली नाही याविषयी। तर मला याची खंत वाटते। आज पूज्य औंदुबराचा झाड हा या बुरापासून रात्रीच्या वेळेस नष्ट केलेला आहे। तर याविषयी प्रशासनाने दखल घेऊन त्वरित त्यांच्यावर फौजदारी कारवाई व गुन्हा करण्यात यावा ही विनंती आहे। हे झाड गेली 25 वर्षापासून हे झाड होतं ना आमच्या मालकी हक्क जमिनीत आहे। हे झाड औंदुबराचं झाड आहे। हो, नारळ पूजिक झाड होतं हे, पण पूर्वीपासून आमच्या जमिनीवर होतं। गट नंबर 135 ही आमची भूसंपादन जागा झालेली आहे, आमची स्वतः मालकी हक्काची जमीन आहे। सदर याविषयी आज झाडाची कत्तल झाली, उद्या इथे सदनिका विकून गोरगरिबांची फसवणूक केली जाईल या लोकांकडून। सदर प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन सदर इथं जीवितहानी होऊ नये, या गरिबांची फसवणूक होऊ नये, त्वरित याच्यावर दखल घेऊन निष्काळण्याची कारवाई करण्यात यावी ही प्रशासनाला माझी विनंती आहे। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले। त्यामुळे महापालिकेच्या वतीने संबंधित विकासकांना 7 दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।